आलिया संसारा उठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता निवविता, तेथे याची सत्ता काय आहे। निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवे आटे पाडितोसी। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी कृपया देवा, आहो स्वामी कृपया देवा। निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी दुःख या देवा, आहो स्वामी दुःख या देवा। ओ सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा वेरू। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा अवेर, न करावा अवेर। आलिया संसारा उठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे। कशा निमित्त हा कार्यक्रम आहे, श्रवणात ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते। आणि आहे ना, अत्यंत मृदू, अजातशत्रू आणि मार्दवी व्यक्तिमत्व असणारे श्री आदरणीय तानाजीराव श्रीपतराव पेखळे या दादांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। हे बंद करते का सगळं? हे कूलर सगळे बंद करा। 41 वर्ष यांनी नोट प्रेसमध्ये जी काही सेवा केली, त्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता काय करायचं? आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेलं आयुष्य आनंदात घालवावं आहे का नाही? उरलेलं आयुष्य आता 41 वर्षाची सेवा केली, त्या सेवेनंतर आता आम्हाला आयुष्य जे काही उरले देवानी दिलेलं आयुष्य आहे, इतक्या वर्षी आमच्याकडून सेवा करून घेतले देवानी परमेश्वराने, त्या निमित्तानं मग आता उरलेलं जे काही आयुष्य आहे, या आयुष्यात काय करायचं हे साधण्यासाठी आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडवून आणला। मोठा आनंदाचा क्षण आहे। त्यांच्यावरती प्रेम करणारी, नितांत प्रेम करणारी, श्रद्धा असणारी, कुटुंबावरती प्रेम करणारी सर्व पाहुणे रावळे मंडळी या ठिकाणी हजर आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात। कीर्तनाकरता अतिशय सुंदर लॉन्स त्यांनी बुक केलाय। आनंद बघा, 41 वर्षानंतर आम्ही आता निवृत्त झालोय, आम्हाला आमच्या जीवनामध्ये आनंद, ज्या लॉन्सला कार्यक्रम त्याचंही नाव आनंद
आणि ज्या निमित्त कार्यक्रम ठेवलाय तो कार्यक्रम ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जो होईल तोही आनंद वा आहे की नाही. हे सगळ्या गायकांच्या आवाजाने आमच्या मनामध्ये जो निर्माण होईल त्याचंही नाव आनंद आहे का नाही. मृदंग वाजवणारी आनंद आहे का नाही. अवघ्या महाराष्ट्रभर ज्या यूट्यूब चॅनलची चर्चा आहे ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल ते कृष्णा दादा ते या ठिकाणी हजर आहेत. जे कोणी सोहळ्याला येणार नाहीत त्यांना सुद्धा हा सोहळा पाहायला मिळणार. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आहे का नाही. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत. ज्या ज्या वेळेला आपलं मन उदास होईल, जेव्हा जेव्हा डिप्रेशनमध्ये आपण जाऊ त्या वेळेला त्या चॅनलला भेट द्या. नक्कीच आपलं मन प्रसन्न होईल. कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्रभर कमी वयात कमी काळात ज्यांचं नाव आहे ते आदरणीय राहुल महाराज खालकर या ठिकाणी आदर आहेत. वा वा वा. गोड ज्यांचा आवाज आहे तुम्ही ऐकला देश राग ते आदरणीय आकाश महाराज आरसोळ आहे बघा 2 नंबरचे गायक. वा वा. शेजारी आमचे निखिल महाराज आहेत. वा. शेजारी माझे मित्र शंकरराव आहेत बोराडे तुम्हालाही वंदन. सगळे इकडचे बालगोपाळ संत जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुकुल बेलू तालुका शिन्नर या ठिकाणचे सगळे बालगोपाळ वारकरी आहेत तुम्हाला वंदन. इथे आदरणीय मृदंगाची साथ ज्यांची आहेत कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहेत अशी शुभम महाराज आहेत तुम्हालाही वंदन. अप्रतिम साऊंड सिस्टीम दादा तुम्हालाही वंदन. वा वा छान. सगळे आलेले पाहुणे सगळ्या तुम्ही आई बहिणी वडीलधारी सगळे पाहुणे सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. तुमच्याकरता मी टाळ्या वाजवतो. वा वा. तुम्ही सगळे आलात. 1 तास आता वाजलेस 8 वाजलेत. मी 8:45 कीर्तन थांबवणार आहे. कीर्तन 6 ते 8 होतं. किती होतं? 6 ते 8. संपण्याच्या वेळेत कीर्तन चालू झालंय. त्याच्यामुळे आता कधी संपवायचं तुम्ही सांगा. 2 तासाची वेळ मला आहे. 10 वाजवायचे काय वाजायचे तुमचे तुम्ही सांगा. किरण दादा आमचे म्हणजे आदरणीय दादांचे चिरंजीव किरण दादा बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती की आमच्या घरी कार्यक्रम करायचं पण निमित्तच मिळत नाही महाराज काय करू. हे वडिलांचं निमित्त सापडलं आणि त्यानिमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं आहे. सगळे वल्वे परिवार माझे जीवाची सगळे मंडळी आहेत त्यांची जावई सगळ्यांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज तुपे आलेत बघा. सगळ्यांना वंदन करतोय बघा. 8:45 कीर्तन थांबवणारे सर्वांनी मन लावून ऐका. तुमच्या डोक्यावरून जाईल असं अजिबात सांगणार नाही. तुम्हाला कंटाळा आला असं मला कळलं चेहऱ्यावरून का मी लगेच संपून टाकणार. त्यामुळे सर्वांनी ताट बसा चप्पल बूट काढून बसा. कीर्तनात बसलात तुम्ही सगळे माणसं आणि ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल हा त्या वेळेला सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 5ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे. या अभंगातून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केलाय का जन हो माई बाप हो. अमूल्य किमतीचा मनुष्य देह आपल्या सर्वांना ना मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला आहे का नाही. कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करत आहे. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा हे मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त. असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. 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 असं करती ब्रह्मादिक हो असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. 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 किती गोड. आज करती ब्रह्मादिक पाहुणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. ऐकाय का वाजू नका वाजू नका. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला आहे. ते चालू करू नका. मी कीर्तन बंद करीन. ते बंद करा. ते
सगळे या देहाच्या अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना नाही मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवात केलेली आहे. तुकाराम महाराज म्हटले, ऐका, आपण सगळे जन्माला आलोय ना? हो आलोय. मग प्रत्येकाला मरायचंय? बरोबर मरायचंय. मग एक काम करा, मरायच्या अगोदर उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80, आणि तो करार एकदा संपला की हा देह काळाचा आहे, हा आपला नाहीये. आहे का नाही? आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? 41 वर्ष नोटा छापल्या दादानी. 41 वर्ष किती आहे का नाही? तेवढं मशीन कुठे ठेवले मला सांगा. आहे का नाही? 41 वर्ष नोटा छापल्या, पण येताना जो काही आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेला पगार आहे तेवढाच. हो ते बघा ना, बंद करा ना, ते करा, ते बंद करा. नका विक्षेप करू. अहो कशा करता चालू करते? करा बंद. काय पगार आहे आणि जेवढे आपल्या नशिबात लिहिलं तेवढंच घेऊन येता आलं, बाकी आणता नाही आलं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देणारा देव आहे, नेणारा देव आहे, तेथे याची सत्ता काय आहे? भगवान विको कमी देवा. आहे का नाही? विको परमेश्वर या जगात राहत असताना माणसाने कसं राहावं, काय करावं, काय करू नये, कमी करा विको. आहे का नाही? काय करू नये याचं मार्गदर्शन या अभंगाच्या स्वरूपाने आपल्या पुढे ठेवलंय. ऐका, 12 गोष्टी घरी घेऊन जा आज. किती गोष्टी आहेत? 12. पहिली गोष्ट, आयुष्यात राहत असताना कधीच तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, कधीच रडायचं नसेल, दुःखी व्हायचं नसेल, तर आयुष्यात कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणा. विको कमी करा, विको आवाज नाही, कमी डायरेक्ट करून टाका. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट झालेली आहे. पैसे घेताना गोड बोलतात, परत द्यायच्या टायमाला फोन बंद करून ठेवतात. काही तर फोन आल्यावर बायकोला सांगा द्या, उचल उचल, त्याला सांग मी करत नाही. आणि तरी तुम्ही उठायच्या आत वाट्यावर येऊन फोन केला, मग काय करायचं? ध्यानात ठेवा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी पडले तर, कारण गरिबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरिबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. विडाल विडाल यांच्या उरलेल्या आयुष्यात तुम्ही काय करायचंय आणि त्यांचा आदर्श आपण घ्यायचाय, हा उदात्त हेतू आपल्या पुढे ठेवतोय. ऐका, हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? माणसं मारली पाहिजे, जनावरं कापली पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. कोणची हत्या वेगळी? ऐका, एकमेकांचा अपमान करणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याचा छळ करीत राहणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. आहे का नाही? बहिणीचं, भावाचं आणि देवाचं कधी खायचं नाही, आणि जर खाल तर याला सुद्धा एक प्रकारची ब्रह्महत्या म्हणतात. कधीच ब्रह्महत्या करायची नाही. मुक्या जनावरांचा शाप घेणे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधीच करायची नाही. विडाल विडाल ऐका, ऋण हत्या, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. वैर म्हणजे काय? मायका लक्ष ठेवा. वैर म्हणजे काय? भांडण, दुश्मनी. का बरं? हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा बरं का, पेखळे आणि पेखळ्यांचे पाहुणे, कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना लई त्रास. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदना, ऐका कलीचे महिमान, असत्याची दिसणे जाण, पापाची देती अनुमोदना. ऐका कली हेरा मात्रे, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्याची
लई त्रास, आणि जे नास्तिक वागतात, नीच वागतात, त्यांचा सन्मान या जगात चालू आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. आणि बघा, आपलं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे बाहेरचे लोक नसतात, आपलेच लोक असतात. आपलेच लोक आपलं वाटोळं करतात, परके लोक नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरचे नव्हते. ध्यानात ठेवा सगळी माणसं. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं त्यांच्या घरातलीच होते. त्यांच्या बायकोचे सख्खे 2 भाऊ आणि महाराजांची सावतराई, या तिघांमुळेच महाराजांचा घात झाला. आणि जर कधी हे 3 लोक फितूर झाले नसते तर महाराज कधीच कोणाला सापडले नसते. त्याच्यामुळे वाटोळा करणारे, त्रास देणारे, आपल्याला छळणारे बाहेरचे लोक नसतात, आपलेच लोक आपल्याला खेच करीत असतात. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. दुरून डोंगर साजरे असं जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर गाव आहे, संगमेश्वर तालुका. त्या संगमेश्वरावरून त्यांना ओढीत आणलं होतं. कुठं? तुळापूरला, आहे का नाही? आळंदीच्या जवळ 10-12 किलोमीटर गाव आहेत. तुळापूर आणि वडू अशी 2 गाव आहेत. मधून इंद्रायणी नदी वाहतीये. तिथं ओढीत आणलं. पायाला साखळदंड बांधले, हाताला बांधले. 180 डिग्री सेल्सिअस इतकं गडक गरम पाणी उकळून छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं. इथं फॅन बंद केलं तर बघा ना काय काय म्हणून राहिले. 180 डिग्री सेल्सिअस कडक गरम पाणी उकळून छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं. 3ऱ्या शिटीतला बटाटा कसा उकडून निघतो तसे उकडले होते संभाजी महाराज. आणि ते बटाटा साल्ट काढल्यानंतर बटाटा कसा पांढरा शुभ्र होतो तसे साल्ट वाढायचे महाराजांच्या अंगाचे. लाल बुंद महाराज दिसत होते, लाल बुंद. आहे का एवढं कधी कोणाच्या वाट्याला दुःख? ध्यानात ठेवा सगळ्या बाया, सगळे माणसं, आलेले पाहुणे. जर कधी आपल्या आयुष्यात जर कधी संकट आलं, असं वाटलं माझी बायको विरोधात गेली, माझा नवरा विरोधात गेला, नातेवाईकांनी पाठ फिरवली, आईवडिलांनी साथ सोडली, कोणीच नाही राहिलं, अशा काळात एक गोष्ट ध्यानात ठेवा. छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र डोळ्यापुढे आणा आणि त्यातून तुमचं दुःख वजा करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. विठ्ठल विठ्ठल. अशी साल्ट वाढायचे. आणि साल्ट ओढून झाल्यावर काय केलं त्यांनी? ऐका पुढं काय केलं. मिठाचं पाणी केलं आणि महाराजांच्या अंगावरती ओतलं. नंतर मीठ चोळलं. त्याच्यानंतर काय केलं? डोळ्यात अशा सळया खोपसल्या आणि ते चित्र पाहून शेजारचा सखा जिवलग मित्र सगळ्यांनी साथ सोडली. फक्त त्यांनी साथ नव्हती सोडली. कोण? कवी कलश. तो कवी कलश मरण पावला. चित्रपटात वेगळं दाखवलं, त्याला बाजूला नेलं, बाजूला घेऊन गेले, मग त्यांनी प्राण सोडला. असं नाही. कादंबरी वाचा शिवाजी सावंतांची, ऐका नाही, ते दृश्य पाहिलं. माझ्या जीवाच्या जिवलग सख्याला म्हणजे छत्रपती संभाजीराजाला मारतायत, डोळ्यात सळया खोपसल्या, हे पाहून कवी कलश गेला. चला, मैत्री कशी असावी? छत्रपती संभाजीराजा आणि कवी कलशासारखी असावी. पूर्वी एकच मैत्री लोकांना माहीत होती, कृष्ण आणि सुदामाची, आहे का नाही? पण आता दुसरी मैत्री माहीत झाली, कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज. चला पुढं, अजून पुढं ऐका. जीभ काढली, कापली जीभ, आहे का नाही? अजून काय? नखं काढायला सुरुवात केली. पायाचे नखं काढले, हाताचे नखं काढले. 39 दिवस अत्याचार चालू होता. नंतर शेवटी तुकडे तुकडे केले आणि पंचक्रोशीत फेकून दिले. ऐका, महाराजांचं जीवन तुकडे तुकडे करून पंचक्रोशीत फेकून दिले. त्या काळातल्या पोरी शाळा सुटल्या आणि स्वयंपाक करायचा म्हणून गौऱ्या वेचायला गेल्या होत्या. ती कोणाची? पाती मांडीवर घ्या. अशा गौऱ्या वेचायला गेल्या होत्या. त्या गौऱ्या व्यस्ता व्यस्ता कोणाला हाताचे बोटं लागले, कोणाला पायाचे बोटं लागले, कोणाला हाताचा पंजा लागला, कोणाला पायाचा पंजा लागला, कोणाला शरीरातले तुकडे तुकडे मांसाचे गोळे सापडले. त्या सगळ्या बायांनी पोरींनी ते तुकडे गोळा केले आणि गावात आणले. सगळ्या गावाने मिळून ते प्रेत शिवलं आणि म्हणून आजही त्या गावाला आडनाव आहे शिवले. काय आडनाव आहे त्या गावाला? शिवले आडनाव आहे. आजही ते लोक महाराजांच्या नावाचा आजही सुतक पाळतात. माघ वद्य अमावस्या तर फाल्गुन वद्य अमावस्या हा जो काळ आहे 1 महिन्याचा, 1 महिनाभरती लोक त्या तुळापूरचे महाराजांच्या नावाचं सुतक पाळतो. कोण पायात चप्पल घालीत नाही, कोण केस काढतो, काही काही बाया 1 टाईम जेवण करतात, कोण काय, कोण चहा सोडतो, कोण 1 टाईमात जेवण बंद करतो. असे वेगवेगळ्या प्रकाराने महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. हे तुम्हाला मी का सांगितलं? आजही छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं त्या काळात बाहेरचे नव्हते,
जवळचेच लोक होते. त्याच्यामुळे लय जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लय लांब कोणाच्या राहायचं नाही. अति जवळ जाल तर इतके रडाल आणि लय लांब राहाल तर कायमची वाळीत पडाल. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं जीवन जगा. विठ्ठल 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 ऋण हत्या वैर परमेश्वराचं भजन करा. परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात परमेश्वर आहे. महाराज चांगल्या चांगल्या माणसांनी देवाला मान्य केले. चांगल्या चांगल्या जे लोक देवाला मानितच नव्हते त्यांनी सुद्धा कोरोनाच्या काळात देवाची माळीचा जप केला होता. आहे का नाही? आम्हाला कोरोना होऊन देऊ नको रे बाबा. हा देवाला मानायला लागले होते ते. पण ध्यानात ठेवा मुलीचं लग्न झाल्यानंतर नीट ऐका सगळ्या बाया बारकं नाही का, देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची वाढवी श्रीपती सवेदो, वाढवी श्रीपती हो सवेदोनी, कार्य नाटवी कृपाणू देवासी, कार्य नाटवी कृपाणू देवासी, कार्य नाटवी कृपाणू देवासी, कार्य नाटवी कृपाणू देवा. वाढवी श्रीपती सवेदोन, वाढवी श्रीपती सवेदोन, वाढवी श्रीपती सवेदोन, वाढवी श्रीपती सवेदोन, कर्नाटवी कृपाणू देवा, कर्नाटवी कृपाणू देवा, कर्नाटवी कृपाणू देवा, कर्नाटवी कृपाणू देवा, देवा कळलं ना सगळ्यांना? या जगात देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याची आहे त्याचं नाव देव आहे. असं सांगू तुम्हाला पुढं विज्ञान इतकं पुढं गेलंय बरं का. सगळे पेखळे आणि पेखळ्यांचे पाहुणे विज्ञान लई पुढं गेलंय. हजारो शास्त्रज्ञ विज्ञानाने आज उपलब्ध केलेत. पण तुमच्या माहिती करता बोलतो विज्ञान किती 1000 किलोमीटर पुढे जाऊ द्या पण विज्ञानाच्या पुढं 10,000 किलोमीटर अध्यात्म आहे हे कधी विसरायचं नाही. मी तुम्हाला पटवून देईल फक्त बारके नाही का. विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, कोणाचा हात मोडला डुप्लिकेट हात मिळतो, कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात, कोणाच्या गळ्याला काय झालं कॅन्सर झाला काय झालं घसा आहे का नाही ऑपरेशन करता येतं, कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो. असे अनेक मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण
स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव. देवाची उपासना करीचा. काही काही माणसं दादा देवाला मानत नाही. का मानत नाही माहिती का? ते देवावरती नाराज आहे की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही. म्हणून ते देवाला मानती नाही. ध्यानात ठेवा, देव या जगात आहे. रोज देवाची उपासना करीत चला. ऋण हत्या वैर परमेश्वर मरण डोळ्यापुढे ठेवा. 6वी गोष्ट हसत जा, आनंदात राहा. हसत जा. लोक हसत नाही. पहा ना काही काही मगात पोसून माझ्याकडे बा अशी पाहते. फॅन बंद करायला लावली मगाशी मी. मगात बसून काही काही माझ्याकडे बा अशी पाहते. जशी माझ्या दाव्याला बसली पुढं. काही काही माणसं हसत नाही महाराज. तुम्ही काही ना राम राम करा 6 वाजता. आपण किती फ्रेश राहा. आपण म्हणावं राम राम, त्यांचं तोंड्या बास. सकाळी 9ला बेटा राम राम, संध्याकाळी 6ला बेटा राम राम. हसत का बाय हेच करतोय. आता मेला मग आहेत परत आमचं प्रवचन दावेल तिथं माडं सांगेल नदीवर. माणसाने हसत जावं. काही काही हसती नाही, रडती नाही आणि जाती नाही, नुसती बसेल राहतात. एक म्हातारं माय पुढं खांबाला पाठ लावून बसेल होतं. थोडा आवाज द्या. एक म्हातारं माय पुढं खांबाला पाठ लावून बसेल होतं कीर्तनात. मी काही म्हणलं का माझ्याकडे बायचं नाही वास करायचं. आकाश कसं करायचं. माझं लक्ष गेलं. मला वाटलं ती माझ्याकडेच पाहते. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं दादा. त्यांचं कीर्तन सगळं कीर्तन. आणि मी काही म्हणलं का त्यांना काही एकच कार्यक्रम झाला आणि चौपदारला म्हणलं कुठले बाबा येते. ते म्हणे आमच्याच गावचे बैरे येते. या काय हसून घेते का नाही. हसत जाऊ. किती मोकळे असले पा बरं आता. नाही तर मगात बसून काही काही असं कुठं असतं काय. माणसाने समाधान राहू. काही लोकांचे नावच समाधान आहे पण चेहरा या बा असा असं काय समाधान. माणसाने हसत राहावं, समाधानी राहावं, चिंता दूर नसावं, कायमस्वरूपी हसत जावं. बरोबर आहे की नाही. कायम हसत जावं माणसाने. चला पुढचा मुद्दा ऐका. ऋण हत्या वैर परमेश्वर मरण डोळ्यापुढे ठेवा. 6वी गोष्ट हसत जा. 7वी गोष्ट कधीच कोणाला कमी समजायचं नाही. माझ्या लक्षात ठेवा. मला या दादांचं फार नवल वाटलं. ज्यांच्या सोहळ्यासाठी आपण आज हजर आहात त्यांचं फार नवल वाटलं मला. त्यांनी कीर्तनासाठी आपलं या सेवापूर्तीच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलं आहे. आणि कीर्तनाचं आयोजनच नाही केलं नुसतं. तुम्ही सगळे पाहुणे तुम्ही मला माझ्या कार्यक्रमाला मला शुभेच्छा द्यायला तुम्ही येणार. माझ्या एवढ्या दिवसाच्या म्हणजे सेवा आहे का नाही या गोष्टीतून मी आता निवृत्त होणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही मला आहे का नाही मला तुम्ही येणार शुभेच्छा द्यायला. त्यापेक्षा तुम्ही आलात ना मग त्यानिमित्ताने 2 शब्द देवाची ऐका. आणि ते झालं का तसंच घरी जाऊ नका. माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही निर्मुखी जाऊ नका म्हणून भोजनाची व्यवस्था. केवढा अट्टा असे तानाजीरावांचा आहे का नाही. त्यानिमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे. थोड्या वेळा ऐका, लय गोड आहे. आयुष्यात राहत असताना कधीच कोणाला कमी समजायचं नाही. हे बघा वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या माणसाने असं समजायचं नाही आयुष्यभर मी या घरात राहील. स्लॅब बांधू शकत नाही, स्लॅब टाकू शकत नाही. आणि स्लॅबवाल्याने असाही कधी येडेपणा करायचं नाही की आयुष्यभर मी स्लॅबमध्येच राहील. वेळ आली तर पत्र्याचा डायरेक्ट स्लॅब होऊ शकतो. आणि वेळ जर उलटी फिरली तर स्लॅबचं डायरेक्ट सफरच होईल. त्याचं कोणी पाहिलंय. देता देवविता, नेता नेवविता. तेथे याची सत्ता काय आहे. प्रत्येकाच्या आयुष्य बघा वेळ प्रत्येकाची येते. माझ्या लक्ष द्या. वेळ प्रत्येकाची येते तशी वाट सुद्धा प्रत्येकाची लागते. तुम्हाला नमुने पाहिजे का. नमुने लहान बडी तुम्हाला नमुने दाखवतो मी. सगळ्या बाया इकडे बाया पोरं पुरी सगळे ऐका माझ्याकडे बा. एकेकाळीचे लोक फार श्रीमंत होते ना महाराज. त्यांचे खायचे हाल आहेत आज. सगळं असून खायचे वांदेत. कसे काय तुम्हाला दाखवतो बा. लगेच दाखवतो. तुमच्या डोळ्यापुढे येतील बा. त्यांच्याकडे इतका पैसा द्यावा बरं का साहेब ताने दादा. त्यांच्याकडे द्यावा इतका पैसा. ते काय करायचे गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना वावरात बोलायचे शेतामध्ये कामाला रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला. यांची खायची वांदे झाली. आहेत की नाही अशी माणसं बोला तुमच्या डोळ्यापुढं असतील. आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना ताई त्यांनी भली भली बंगले बांधलेत, 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि ये त्यांना हात करते नांदूर नाक्यापर्यंत घेऊन मला पायी पायी या झालं काय त्या नांदूर नाक्यापर्यंत लय तवा तुम्हाला युगो होता या आता पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते फक्त वेळ येऊ द्यावी लागते.
कशी येऊ द्यावी लागते सांगतो, जरा एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. सांग का उदाहरण, इकडे बा. आपल्या पेखळ्यांच्या घरातली एखादी पोरगी मुलगी लग्नाच्या वयात आली. तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आली आहे, लग्न करू. म्हणून त्या पोरीच्या वडिलांनी 2025 मध्ये त्या मुलीसाठी नवरदेव मुलगा पाहायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2026 मधल्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी 25 मध्ये किती पोर पाहू द्या, ते लग्न जमणारच नाही. काही ना काही अडचण येणार. देवकी एक येणार, नाडी एक येणार, गोत्र एक येणार, एखादा भाऊबंद आडवा येणार. तुम्हाला भाऊबंद आडवा येणे म्हणजे माहिती काय? नाही, माझ्या तोंडात पाहत तुम्हाला करून दाखवतो. भाऊबंद आडवा येणे म्हणजे काय, माझ्या तोंडात पाहत तुम्हाला करून दाखवतो लगेच, प्रॅक्टिकली डायरेक्ट. हो राऊत महाराज, हे बघा, समजा पेखळ्यांच्या पोरीला पाहायला पाहुणे आले, उदाहरण चाललंय, नाही तर म्हणजे कोणाची पोरगी होती ती, कोणत्या पेखळ्याची, असं नका करू, उदाहरण चाललंय. समजा पेखळ्यांच्या पोरीला पाहायला पाहुणे आले, पाहुण्यांनी पोरगी पाहिली, जेवण झालं, चहा झाला, पाहुणे परत निघाले. तेवढ्यात ते कमानी खाली त्याच पोरीच्या वाड्यातला एक जम पेखळे त्या भावण्यांना भेटला. आणि कसा करतो, माझ्या तोंडात पण, नमस्कार नमस्कार, कुठले पाहुणे? बेंडाळी. कुठं आल ते? इथं माडा सांगवीला. कोणाकडं? पेखळे. कोणचे? आमके आमके. कशाला? त्यांची पोरगी आमच्या पोरला पाहिली, तिथं मोडलो. याला म्हणायचं भाऊबंद आडवा येणे, आहे का नाही? किंवा तिला तो आवडेल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी फिसकाडी होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 संपलं, 26 साल उजाडलं. 26चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला. त्या पेखळ्यांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. विठ्ठल विठ्ठल कधीच कोणाला कमी समजायचं ना. वेळ प्रत्येकाची येत असते मंडळी, त्याची वाट सुद्धा प्रत्येकाची लागत असते, आहे का नाही? कधीच नाही. पूर्वी एक गाणं होतं बघा, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, आहे का नाही? एक दिवस सुखाचा आहे तर 25 दिवस दुःखाचे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार होत असतो, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. चला पुढचं वाक्य ऐका. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. तानाजीरावांना शुभेच्छा द्यायला येणारे पाहुणे, नीट ऐका बारकाईनं मी काय बोलतोय. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. म्हणजे काय? आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे लई श्रीमंती आहे. कधीच कोणाला, आहे का नाही, श्रीमंतीचं गर्व नाही होऊन द्यायचा. माझा एक व्हिडिओ आलता काल परवा. तो व्हिडिओ असा होता, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. काय येतं? पैशाने येतं का चांगलं अक्षर? त्या चिंचोलीजवळ एक गाव आहे मोह. काय? मोह. त्या मोहला गेलो, दशकिऱ्याचं प्रवचन होतं. तिथे एकाला म्हटलं कोण वारले त्यांचं ते नाव लिहून द्या. एक जण आलं, पेन दिला माझ्याकडे, मला म्हणे हा पेन घ्या तुम्हीच लिहा. त्याने तो पेन मला दिला. तो पेन मला लय आवडला बरं का माऊली, तो पेन मला लय आवडला. त्याला म्हटलं अहो पेन लय भारी तुमचा. तो मला काय म्हणतो, तुम्ही पेनची किंमत नाही विचारली. म्हटलं केवढ्याच आहे? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे? म्हणे हो. म्हणलं असं काय? ते म्हणे पेनच तसा आहे. म्हणलं मग तुम्ही लिहा ना. माझं अक्षर चांगलं नाही तुम्हीच लिहा. मग तो काला इथं लावायलाच ठेवले काय फक्त. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधाल, सुखाची झोप नाही मिळणार. पैशाने वडापाव खाल, आहे का नाही, पण पैसा खाऊ शकत नाही. खाता का? लय भूक लागली 100 रुपये खाली, आज कुठं झालं? अजिबात नाही. पैशाने मंदिर बांधाल, पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो दादा, आहे का नाही, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने तुम्ही, आहे का नाही, पुस्तकं विकत घ्याल, पण त्या पैशाने तुमचं ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पावलोपावली भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी त्याला नशिबाची जोड असावी लागते आणि तुमचे पावलं तुम्हाला झिजवावेच लागतात. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. पुढचं वाक्य लय गोड आहे बघा. विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही.
विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा 1000 पटीनं ज्ञानी लोक, हुशार लोक या जगात राहतात का नाही राहत दादा? बोला तुम्ही सगळे. 10 मिनिट राहिले आपलं कीर्तन. ताई राहतात का नाही? आपल्यापेक्षा 1000 पटीनं विद्वान लोक आहे, पंडित लोक आहे, हुशार लोक आहे, ज्ञानी लोक या जगात राहतात का नाही राहत? हा, तुम्हाला नमुने पाहिजे का? लगेच दाखवतो माझ्याकडे बा. या बाई आवडले वांगे, या बाई इकडे फिरत या बाई मध्ये मधून चक्र मारून राहिले पाहिजे. मगाशी 2-4 होते गेले कुठतरी. आवडलेच वांगे तानाजी दादा. बरं का दादा, वाचता येत नाही वाचता, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते हे. आणि वरून बाबाला सांगा, त्या बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा हे. कुठं न्यायची तुमची विद्वत्ता? 50 वर्षाचे पुढचे कुठं न्यायची? कुठं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. 10 वर्षाची चिमणी 1400 वर्षाच्या बाबांना भारी पडली होती. आपलं ज्ञान न्यायचं कुठं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. मी रोज फेटा बांधताना माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो, महाराज तुम्ही आता कीर्तन करणारे पण ध्यानात ठेवा, तुमच्या पुढं जेवढे बसलेत ना हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहे. हे ध्यानात ठेवून कीर्तन करायचं. मगाशी मी फॅनवरून खवळलो, काही वाटलं असेल लयच गर्विष्ठ दिसतोय, पण असं काही नाही. गर्व नावाच्या शब्दाला मी कायमची फाशी देऊन टाकलेली. मला वाईट फक्त याच गोष्टीचं वाटलं होतं, त्या बिचाऱ्यांनी, त्या किरण दादानी मोकार खर्च केलाय, हा लॉन्च बुक केलाय, साऊंड आणलाय, यूट्यूबवाले बोलवले, एवढा खर्च केला, तू पाण्यात जाऊ नये म्हणून थोडासा मोठा आवाज काढून पाहिला. ऐका नाही थोडंसं, पण असं काही नाही बरं का. बसून राहा, थोड्या वेळ बसून राहा. विठाल विठाल. मुद्दा आपला हा चालला होता, कधीच कोणाला कमी समजायचं नाही, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचं नाही. आणि पुढचं वाक्य इकडे बघा, तुम्हाला हसू येईल पण हसायसाठी सांगणार नाही. सौंदर्याचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. सौंदर्याचा गर्व म्हणजे काय? इकडे बघा, आपला रंग काळा आहे किंवा गोरा आहे ही ईश्वरानं दिलेली आपल्याला काय देणगी. मोबाईलवाल्या इकडे बघा, काय देणगी आहे का नाही? कधीच असं समजायचं नाही मी का बरं गोरीन माझा नवरा काळा, असं कधी म्हणायचं नाही. एक ध्यानात ठेवायचं, कधी पण देवाना दिलेली ती देणगी आहे, कधीच सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. माणूस चांगला हा काळा गोरा याच्यावरून ठरवायचा नाही, जाडा बारीक यावरून ठरवायचं नाही, उंच ठेंगणा यावरून समजायचं नाही. मग माणूस कशावरून चांगला? तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून तो किती चांगला आहे असं सौंदर्य ठरवायचं असतं, आहे का नाही? तो मनाने किती चांगला आहे यावरून त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं. कधी नाही तरी काय आपल्या सौंदर्यामध्ये का हो, सगळ्या ताया काक्या उगाच आपल्याला रोज पावडर मदत करते म्हणून बरं चाललंय. नाही तर 2 दिवस पावडर लावू नका आणि 2 दिवस अंगाला साबण लावू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल. कोण मछली आहे का नाही? काय सौंदर्याचा गर्व करायचा? कधीच सौंदर्याचा गर्व करायचा. आणि नाही तरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही न कळलं, काही ना उद्या कळलं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे जेवण करून जा. आहे का नाही? त्याला सुद्धा 5G लागतंय. एकाने अजून काय काय 2G मध्येच राऊंड मोबाईल पाहतात, मग वरती पाहतात, त्याला काय कळणार आहे? एकाने कीर्तन झाल्यावर 8 दिवसांनी फोन केला मला, तानाजी दादा बरं का, सगळे पाहुणे. कीर्तन झाल्यानंतर एकाने मला 8 दिवसांनी फोन केला, यूट्यूबवरून नंबर काढला असेल, मला फोन केला. मला म्हणतो कृष्णा महाराज. म्हणलं हा 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 हा. म्हणलं काय झालं, कोण आहे तुम्ही? ते म्हणे तुम्ही त्या दिवशी केलेला जोक मला आत्ता कळला. मग त्या दिवशी काय मंडपाच्या मागे जाऊन बिड्यावडीत होता काय? आहे का नाही? 5G लागते. कधीच सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचा. आणि आयुष्यामध्ये काही वाक्य लक्षात ठेवा मंडळी, ऐकून ठेवा. इकडे बघा, कालांतराने काही लोक, काही माणसं फार सज्जन आहेत दादा, इतके सज्जन आहेत ना, सगळ्या ताया सगळे भाऊ, काही माणसं फार सज्जन आहेत. पण कालांतराने यूट्यूब चॅनल, कालांतराने काही वेळेला माणूस इतका निर्दयी बनतो, त्याच्या आयुष्यात कोणी आलं काय आणि आयुष्यातून कोणी गेलं काय त्याला काही फरक पडत नाही. का? कारण या जगण्या वागण्याला त्याच्या आयुष्यात आलेली माणसंच त्याला जबाबदार असतात. त्याच्यामुळे संगत करताना चांगल्या माणसांची करीत जा. इकडं बा, नास्तिकांची संगत अजिबात करायची नाही. कधी तुमचं वाटोळ करलं आणि कधी तुम्हाला उद्ध्वस्त करी सांगता येत नाही. हिरा फार चांगला असतो, हिरा लई चांगला, पण ढेकणाच्या तावडी सापडला का त्याचं वाटोळच. साधू फार पवित्र असतो. साधू कसा असतो? फार पवित्र असतो, पण
नास्तिकांच्या संगतीमध्ये गेला का त्याची बदनामी होत असते, म्हणून संगत चांगल्याची करा. ढेकणाच्या संगे विराजो मंगला संगे हिराजो बंगारा हे ढेकणाच्या संगे हिराजो बंगारा कूत गेला नाडीला साधू जैसा ढेकणाच्या संगे वाजवा, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. संगत चांगल्या माणसाची करा. ऐका नाही, आयुष्य तुमचं बर्बाद होणार नाही. आणि माझ्याकडे बा ना सगळे इकडे बा, लय मस्त आहे. थोडं राहिलं आपलं 5 मिनिटं. सतत पॉझिटिव्ह विचार करीत जा. 1 सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. खायला पाहिजे यांचे तोंड. मला तर इतका राग आहे निगेटिव्ह लोकांचा, मी यांचे तोंडच पाहत नाही. आता इथं बरेच पण कुठं भांडण्याचा पाय करते. कोणी नाही बरं का, गंमत केली नाही तर एखादं भेटायचं बाहेर. मला खरंच लय राग येत आहे, खरं सांगतो. या निगेटिव्ह लोकांचा राग का बरं माहिती का मला आई? यांच्या तोंडा पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. हा ना बाबा, तुम्ही पहा, तुमचा जर एखादा कोणी मित्र असेल ना दादा सगळे, आणि सगळ्यात तुम्ही तुमचे कोणी मैत्रीण, तुमचा एखादा मित्र निगेटिव्ह विचाराचा, त्याच्या जवळ जायचं आणि त्याला फक्त एकच म्हणायचं, एक काम हे करतो का? त्याची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल काय? काय फडलं काय? जमल का म्हणजे काय? मला जमल, मी ते करू शकतो, आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करीता साया, असाध्य ते साध्य करीता साया. असाध्य ते साध्य करीता साया, असाध्य ते साध्य करीता साया. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे. असाध्य ते साध्य करीता साया, असाध्य ते साध्य करीता साया. किती गोड माणसं आहे बाबरे. मला किरण दादानी सांगितलं होतं, महाराज माझ्या वडिलांचा कार्यक्रम आहे, असा झाला पाहिजे. त्याला म्हटलं कसं आता नाचून करू का? ते म्हण तसं नाही, पण उत्साही कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून हे चांगले लोक आणलेत. आमच्या आकाश महाराजांनी झी टॉकीजच्या माध्यमातून घराघरात प्रवेश केलेला आहे. झी टॉकीजला जो कार्यक्रम चालू आहे का नाही, मन मंदिरा गजर भक्तीचा, त्या कार्यक्रमात त्यांचे गायन झालेले आहेत. आणि मी स्वतः 12 कीर्तनं केलेले आहेत मन मंदिरा झी टॉकीज. आमचे राहुल महाराज सध्या आता फार फोकसला आहेत, 1 नंबरचे गायक. ते स्वतः कीर्तनकार आहेत, पण आज त्यांना वेळ होता. म्हटलं चला, ते म्हणे मला पालखीला जायचं आहे. म्हटलं पालखीला आपण जाऊ उद्या, आज चला. आलो त्यांना घेऊन. शिवम महाराज वा वा, स्वतः आजारी पण किती मस्त वाजवत आहेत, छान मस्त रंगले. हा, सतत पॉझिटिव्ह राहत जा. आपला विषय चालला होता, मायका लक्ष द्या. असा ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास शेवटी. ऐक नाही साऊंडवाले दादा, तू का म्हणे सांग का तुम्हाला, इकडे बा.
समुद्रामध्ये अनेक खूप पाणी असतं. नीट ऐका बारकेनं, वाक्य नीट ऐका, लय गोडे. निगेटिव्ह विचाराची ताकद कशी असते बघा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारामध्ये आहे. आणि वाक्य ऐका, एखादी गोष्ट पेकळे आणि पेकळ्यांचे पाहुणे, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, मनापासून, तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. समुद्रामध्ये अनेक प्रकारची जहाज असतात. इकडे बघा ना, समुद्रामध्ये लई जहाज असतात, लई जहाज. मी कालच बसलो होतो जहाजात, सहज गेलो होतो मुंबईला, म्हटलं चला बसून पाहू. आहे का नाही. समुद्रामध्ये खूप पाणी आहे, पण कुठल्याच जहाजाला ते पाणी बुडवू शकत नाही. का? जोपर्यंत ते जहाज त्या पाण्याला आतमध्ये घेत नाही तोपर्यंत जहाजाला बुडण्याची भीती नाही. पण एकदा की जहाजाने ठरवलं या पाण्याला आतमध्ये घ्यायचं की ते जहाज सहज बुडाल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे या जगामध्ये अनेक प्रकारचे निगेटिव्ह विचार आहे, नकारात्मक विचार आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांना तुमच्या अंतःकरणात स्थान देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. कोणीच तुम्हाला उद्ध्वस्त करू शकत नाही. ऐकून ठेवा सगळे माणसं. पण एक गोष्ट मनातली बोलू का महाराज, पण एकदा का तुम्ही निगेटिव्ह विचारांना स्थान दिलं की मात्र तुम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहणार. तुमची कोणीच प्रगती करू शकत नाही, कुठलीच अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही. सतत पॉझिटिव्ह राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. कायमस्वरूपी या गोष्टी प्रत्येकाने करा. आणि परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण परमेश्वर या जगामध्ये आहे. म्हणून सतत परमेश्वराची उपासना करत चला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मनातली सांगायची आहे. हे बघा, कधीतरी स्वतःसाठी जगत जा बरं का. आलेले पाहुणे, तानाजीरावांनी ठेवलेल्या कार्यक्रमाचा आदर्श आपल्याला घेण्यासारखा आहे. आता त्यांनी 41 वर्ष सरकारची सेवा केली, बरोबर आहे की नाही. 41 वर्ष सेवा केली त्यांनी. बायकोचा विचार नाही, पोराबाळांचा विचार नाही. सकाळी उठले की आपली ड्युटी, संध्याकाळी आली की घर. पण मात्र सगळा वेळ सरकारच्या सेवेत घातला. पण आता मात्र उरलेला वेळ देवासाठी खर्च करणार, बायकोसाठी जगणार, पोराबाळांसाठी जगणार, नातेवाईकांसाठी जगणार. जे नातेवाईक नाराज व्हायचे, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेर लावत नाही, आमच्याकडे तुम्ही येत नाही, वेळच्या वेळेला आम्हीच तुमच्याकडे येतो, त्यांच्यासाठी आता ती वेळ देणार. म्हणून प्रत्येकाने हा आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवा. स्वतःसाठी जगत जा, बायकोसाठी जगा, पोराबाळांसाठी जगा. काही काही लोक महाराज इकडे बना, एक कटू वाक्य तुम्हाला राग येईल बोलण्याचा, पण तुम्हाला हसू येईल. काही काही लोक इतके हुशार आहेत, इतके शहाणे आहेत, इतके शिकलेले आहेत, पण डोक्यावरती आदळल्यावानी वागतात. म्हणजे काय, काहीतरी काम घेऊन सकाळी 8 वाजता माडा सांगवीतून निघतात, दिवसभर नाशिकला जाऊन बसतात काहीतरी काम घेऊन. संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आले का आले बायकोवर चिडचिड करणार. का रे बा म्हणे माझं एकही काम नीट नाही झालं. अरे कसं काय होईल, तू जे काम घेऊन सकाळी 8 वाजता माडा सांगितून गेला, संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आला, जे काम करायचं ते काम करायचं सोडून दिलं, बरोबर आहे की नाही. तू कालचं टेन्शन घेत बसला, उद्याची चिंता करीत बसला, तुझं आजचं काम होईल कसं काय, त्याच्यामुळे कालचं आठवायचं नाही, उद्याचं उद्या पाहू. पण आज काय करायचं याच्यावरती पूर्ण फोकस करा. आयुष्यात तुम्हाला रडण्याची वेळ कधी येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण कधी कधी आपल्याला काही गोष्टी अशा पाहायला भेटतात. दादा झाले माझे 2 वाक्य राहिले, संपवायचं मला कीर्तन. आपली वेळ संपत आली, पाहुणे लांब लांबून आलेले आहेत, जेवण करून त्यांना वेळेत घरी पोहोचायचंय. माझे 2 वाक्य घरी घेऊन जा. ऐका, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडतील. कोणतं वाक्य माहिती का ते, आयुष्यात राहत असताना जो प्रामाणिक राहतो ना दादा, त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, लुच्चा, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, मागे एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झाला का गरज संपून वैद्य मरो, असा जो राहतो ना, त्यांचीच किंमत समाजामध्ये सध्या जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघडं होतंच. आणि असं उघडं होतं का तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते ना आपल्या पदरात फक्त पस्तावा पडतो. म्हणून कधी विश्वासघात कोणाचा करायचा नाही आणि कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ द्यायचं नाही. एवढं वाक्य घरी घेऊन जा, लय गोड आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, मी अभंग बाजूला ठेवलाय. हे सगळं का सांगतोय, हे रिटायरमेंटला आलेले सगळे पाहुणे, म्हणजे सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आहेत. हा उपदेशपर अभंग मी आपल्या पुढे मुद्दाम निवडलाय. चला, आणि शेवटचं वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. कोणतं वाक्य सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल.
सगळा जग इकडे बा सगळा जग विश्वासाच्या बळावर चाललंय. नवरा बायकोचं नातं कोणाच्या जीवावर आहे? विश्वासाच्या. बरोबर आहे. तुम्ही 41 वर्ष काम केलं, कशाच्या बळावर केलं? विश्वासाच्या बळावरती केलं. प्रत्येक जण जे काय काम करतोय की नाही ते विश्वासाच्या बळावर करतोय. म्हणून कधीच विश्वासाला तडा जाऊ द्यायचं नाही. एक वाक्य लय गोड आहे, कृष्णाभाऊ एवढं वाक्य करा आपलं, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल. इकडे बा ताट बसा सगळे. तिघ जण ज्ञान, धन आणि विश्वास असे तिघ जण सख्खे मित्र. कोणते कोणते? ज्ञान, धन आणि विश्वास असे तिघ मित्र, सख्खे मित्र, जीवाचे मित्र. एकमेकांशिवाय एकमेकांना करमत नव्हते, एवढे चांगले मित्र. पण एक दिवस काय झालं, तिघ एका ठिकाणी आले आणि एकमेकांना बोलले का रे 41 वर्ष आपण काम केलं, आता तुमची बदली होणार, आपली सगळ्यांची बदली होणार. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी भेटायचं असलं तर काय करावं लागेल? त्यावेळेला ज्ञान म्हणलं मी तुला कॉलेजमध्ये भेटल, शाळामध्ये भेटल, विद्यालयात भेटल. धन म्हटलं मी श्रीमंत माणसाकडे भेटल. पण विश्वास शांत होता, रडत होता, काही बोलत नव्हता. तेव्हा त्या दोघांनी प्रश्न विचारला, म्हटले आम्ही दोघं जण बोलतोय तू का बोलत नाही? त्यावेळेला विश्वासाने रडत रडत उत्तर दिलं, दादा हो तुमचं काही नाही रे, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो तर परत काही झालं तरी परत येत नाही. विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की उडाला, तो परत जीवनरूपी नावाच्या फांदीवर कधीच येत नाही. म्हणून कधीच कोणाचा विश्वासघात करायचा नाही. एकदा भजन करा. विठोबार घुमाए, विठोबार घुमाए, विठोबार हरी जय जय हरी जय जय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हरी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय 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 हरि जय हरि जय हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय विठोबाय रखुमाई हरि हरि विठोबाय रखुमाई 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 हरि जय विठोबाय कुमार कुमार जय कुमार 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 कुमार
विठ्ठल 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 आदरणीय, मी मगाशी उल्लेख केला आपला अत्यंत मृदू अजातशत्रू आणि मार्दवी व्यक्तिमत्व श्री तानाजीराव श्रीपतराव पेखळे या दादांच्या 41 वर्षे केलेल्या सेवेची निवृत्ती त्या निमित्तानं घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यांचा मोठा परिवार आहेत. तानाजीरावांवरती प्रेम करणारा आपला सगळा नातेगोती परिवार, त्यांच्या घरातला परिवार, त्यांची मातोश्री आदरणीय गंगूबाई पेखळे, इंदूबाई तानाजी पेखळे, तुकारामराव पेखळे, मंजुळाबाई दाते, सरलाबाई चव्हाण, सुनीता लबडे, रेखा काय आडनाव कानू कळत नाही, जयाताई, मीनाक्षीताई, किरणदादा, हा सगळा मोठा परिवार. या सगळ्या परिवारावरती आपण सगळे निष्ठा ठेवून या ठिकाणी आलात आणि आदरणीय तानाजीरावांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. एक महत्त्वाचं निवेदन आहे, चॅनलवाले बंधू एवढं वाक्य घ्या, महत्त्वाचं आहे. पालखी सोहळा येत्या 19 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान आहे. अवघ्या जगभरातून, अवघ्या महाराष्ट्रातून त्यांना माऊलींचं प्रस्थानासाठी सगळे वारकरी मंडळी येत असतात. आत्ताच काल परवा 10 तारखेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणाहून झालं. आज नाशिकमध्ये मुक्काम आहे, उद्या पळशे गावी आहे. अनेक गावांना भेट देत देत हा पालखी सोहळा पंढरपूरला जाणार आणि लाखो करोडो भाविक भक्त त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी 6 तारखेला 6 जुलैला त्या ठिकाणी जमणार आणि पांडुरंगाचा मोठ्या घोषात जयघोष करणार, आनंदाने जयघोष करणार. सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, पंढरपूरची वारी म्हणजे काय, पंढरपूरची वारी का करावी, पंढरपूरची वारी केल्यानंतर काय होतं, किती गोड वाक्य बघा, अतिशय गोड आहे. काशीच्या 5 यात्रा केल्यानंतर, द्वारकेच्या 3 यात्रा केल्यानंतर जे पुण्य मिळतं तेच पुण्य पंढरपूरच्या एका वारी केल्यानंतर मिळत असतं. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, 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 काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एका वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे एका वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे एका वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाणे एका वेळा, एक वेळा. 5 यात्रा केल्यानंतर, द्वारकेच्या 3 यात्रा केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं ना दादा, ते पुण्य एका पंढरपूरची वारी केल्यानंतर मिळतं. म्हणून सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या भाविकांना, सगळ्या पाहुण्यांना माझी हात जोडून विनंती आहे, अंतःकरणात निर्माण झालेल्या अहंकाराची सूज उतरण्यासाठी एकदा तरी पंढरपूरची वारी करा. भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर हरे, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी 4 भुजा त्याची, येथील मुखाशी 4 भुजा त्याची, पहिल्या 16,000 रे, पहिल्या 16,000 रे, पहिल्या
नाचत गाऊ त्याच्या गावाला केळिया सुख देईल विसावारे नाचत गाऊ त्याच्या गावाला केळिया सुख देईल विसावारे नाचत गाऊ त्याच्या गावाला केळिया सुख देईल विसावारे तुम्ही एसटी न कवायना जा गाडी घेऊन जा आणि गाडी घेऊन जाताना आलं तर ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी घरामध्ये आंघोळ झाल्यानंतर अर्धा पाऊण तास डोळे मिटून बसा नका पण अर्धा तास 10 मिनिटं डोळे मिटून बसा आणि जसं काय असं समजा मी आता पंढरपूरमध्ये आलोय आता मी चंद्रभागेत आंघोळ करतोय आता मी त्या वारकऱ्यांमध्ये नाचतोय उड्या मारतोय गातोय आता मी दर्शन रांगेमध्ये उभा आहे आता मी पांडुरंगाच्या समोर उभा आहे आता मी पांडुरंगाचं दर्शन करतोय आता मी कानोपात्रेचं दर्शन करतोय आता मी रुक्मिणीच्या मंडपात आलोय आता मी रुक्मिणी मातेचं दर्शन करतोय आता मी मंदिरातून बाहेर आलोय फार आनंद मला झालाय आता मी गाडीत बसलो माड सांगवीत आलोय असं चिंतन करा पंढरपूरला गेल्याचं पुण्य तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळेल आहे का नाही ही गोष्ट प्रत्येकाने करा नक्कीच तुमची आनंदवारी साजरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय श्री तानाजीराव श्रीपतराव पेखळे साहेबांना एक वाक्य त्यांच्याकरता बोलतो आणि थांबतो ते वाक्य असं आहे दादा 41 वर्ष तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात कीर्तनकार म्हणून सांगतो तुम्हाला एरवी तुम्ही आमचं ऐकणार नाही पण आता सांगतो ऐका वाक्य असं आहे तुमची 41 वर्ष तुम्ही सर्वांचा त्याग करून तुम्ही ऐकणे सेवा केली म्हणजे त्या काळात तुम्हाला सुट्टी असली तरच लोकांना वेळ देत येता होता पण आता मात्र सगळा वेळ तुमचा आहे सगळी माणसं आपली आहे ही माणसं जोडण्यासाठी आज तुम्हाला वेळ आहे आता उरलेला वेळ नातेवाईकांमध्ये घालवा स्वतःसाठी घालवा घरातल्या लोकांसाठी घालवा आणि वाक्य असं आहे असं राहा मरेपर्यंत असं राहा कसं राहा हे बघा हा जन्म शब्द आहे हा मृत्यू शब्द आहे आणि मध्ये गॅप आहे ऐकता ना हा जन्म शब्द सुद्धा गुंतागुंतीचा आहे हा मृत्यू शब्द सुद्धा गुंतागुंतीचा आहे म्हणजे जोड अक्षरांचा आहे पण पाना नला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला इकडे मला आणि तला खाली तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला जन्म आणि मृत्यू हे दोनही शब्द गुंतागुंतीचे आहेत जोड अक्षरांचे आहेत पण दोन्हींच्या मधला शब्द आहे जगन हा शब्द सरळ आहे तुमचं जीवन किती अडचणीचं असू द्या किती संकटाचं असू द्या इथून पुढचं जीवन तुमचं सगळं सरळ असलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि उरलेलं आयुष्य तुमचं आनंदात जावं सुखात जावं समृद्धीचं जावं अशी मनापासून अपेक्षा देवाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला माझ्या या ठिकाणी थांबवतो दादांचे चिरंजीव आदरणीय किरण दादा त्यांनी खूप आपुलकीचं निमंत्रण माझ्यापर्यंत हे पोचवलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी दादा आलो बरं का पुन्हा येईल सगळे आपण आलात तुम्ही सगळे आलात आयुष्यभर सुखी राहा आनंदी जीवन जगा कधी कोणाला उभरू नका आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखेल असं कधी वागू नका आणि ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचा निरोप घ्या पण तो पत्र एक काम करा उठा वेग करा घाई करा तातडी करा आणि उदार परमेश्वराला शरण जा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा प्रत्येक संतांनी अगोदर जाग केले स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले त्यांनी प्रत्येकाला जाग केलं होतं बघा जाग 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 तरुणा लाज आज संस्कृतीची तूच राखना स्वाध्याय परिवाराची माणसं भक्तीबेरी करणारे गावागावात फिरतात कोणाच्या घरचं अन्न खात नाही कोणाचं पाणी पित नाही गावागावात गावात जाऊन आलो प्रभू विचार देऊनी आलो जवा पहाट फुटत होती नवी चांदणी झुकात होती कथा कृष्णाची सांगून आलो प्रभू विचार देऊनी आलो गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊनी आलो त्या युक्तीला अनुसरून तुम्ही आयुष्यभर जीवन जगा आणि उरलेलं आयुष्य भगवंताच्या नामघोषात घालवा तर तुमचं जीवन सार्थकी लागेल आणि जर नाही देवाची उपासना केली तर काय होईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरत शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी वा सरत शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी वा काळ बांधून एकाच्या 10 जणी आमुचे काय वाजाईल एका जनार्दनी आमुचे काय
दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिगन बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा 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 वर्तमान खोटे लटिगन बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिगन बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अबगा 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 अंगड़ दिगागे अबगा अंगड़ दिगागे अबगा अंगड़ दिगागे अंगड़ दिगागे हे देत जाना तुम्ही देत जाना टिपरीवनाच्या गाई हे देत जाना तुम्ही देत जाना टिपरीवनाच्या गाई एक रोडी उचित रोडी उचित प्रेमगाली हृदया दहन महागाया दहन महागाया दान महागया चालो दान महागया दान महागया चालो दान महागया दान महागया चालो दान महागया अहम वाग्या सोहम वाग्या ते मन वारे साबद भोवनी भजनी लागा देव करा वारे जय हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी अवचित 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 भरणा या मल्हारी देवाचा अवचित भरणा या मल्हारी देवाचा हे अवचित भंडारा या मल्हारी देवाचा अवचित भंडारा या मल्हारी देवाचा हे डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगडू ऐका डहुर 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 तुम्ही डुगू डुगू ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगडू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगडू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगडू ऐका पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे 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 का निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीराया सोपान मुक्त बाई ज्ञान सतया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्तीराया सोपान मुक्त बाई ज्ञान सतया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया
सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हरी हरी निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान हरी 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 निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया विठ्ठल जय जय हरी जय 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 विठ्ठल